अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींच्या लीला सांगणारी आणखी एक कथा मी घेऊन आली. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनात एक अत्यंत प्रभावशाली आणि आदर्श सेवा व त्याद्वारे दिलेल्या मार्गदर्शनाची अनेक गाथा आहेत आणि स्वामींच्या सेवेला आणि त्यांच्या भक्तांना दिलेल्या शिक्षांना अत्याधिक महत्त्व दिले जाते. तर त्यातील एक कथा आज मी घेऊन आली. तर ती कथा कोणती आहे? तर स्वामी सेवा आणि संसारात आलेली पतिव्रता. तर चला तर आपण ही कथा बघूया. तर एक वेळ अशी घडली की एका गृहिणीने स्वामी समर्थांच्याकडे एक गंभीर समस्या मांडली. ती पतिव्रता आपल्या संसारात अत्यंत तणावग्रस्त आणि दुःखी होती. तिच्या घरात संघर्ष, दरिद्रता आणि अडचणींनी तिला घेरले होते. ती माघार घेऊन कसे तरी संसारातून सुटका मिळवण्याच्या विचारात होती. स्वामींच्याकडे येऊन तिने आपले दुःख सांगितले आणि स्वामी, मी आता कसं काय सर्व सहन करू, असे ती म्हणाली. घराचा संसार, कुटुंबाची देखभाल आणि माझ्या आंतरिक अशांतीचे काय करू मी, असे ती स्वामींना विचारू लागली. स्वामी समर्थ माऊलींनी तिचे शब्द शांततेने ऐकले आणि तिला उत्तर दिले की तुम्ही तुमच्या कर्तव्यात सामर्थ्याने पुढे राहा. जे तुम्हाला दिले आहे त्यात आनंद शोधा. संसारात तणाव असतो, तो प्रत्येकाचाच असतो, परंतु त्याच्यात प्रेम, कर्तव्य आणि संतोष शिकण्याची कला तू शिकून घे. स्वामींच्या या वचनांनी त्या स्त्रीला एका नवीन दृष्टिकोनाने संसार पाहण्यास प्रवृत्त केले. तिच्या जीवनात बदल घडवायला लागले. ती अधिक शांत, संतुष्ट आणि तिच्या घरगुती कार्यात समाधानी होऊ लागली. काही महिन्यांनी ती स्वामी समर्थांना परत भेटायला आली आणि त्यांना नम्रपणे म्हणाली, स्वामी, आपली कृपा प्राप्त झाल्यामुळे मी आज पूर्णपणे बदलले आहे. माझे कुटुंब आता समाधानात आहे आणि मी अधिक चांगले कर्तव्य पार पडू शकते. स्वामींच्या चेहऱ्यावर एक शांततेचे भाव दिसले आणि ते म्हणाले, तुम्हीच तुमच्या जीवनाला दिशा दिली आहे. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिक्षण मिळतं, काय आपल्याला शिकायला मिळतं? तर स्वामी समर्थांची सेवा म्हणजे केवळ एक शारीरिक सहाय्य देणे नाही आहे, तर आध्यात्मिक मार्गदर्शन, शांतता आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये संतुलन साधणे आहे. त्यांचे वचन सर्वांच्या जीवनाला सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. स्वामींची सेवा म्हणजे स्वयंसिद्धी आणि धर्मचार्यासाठी लागणारी शिस्त आणि समर्पण आहे. तर या कथेमध्ये स्वामी समर्थांनी संसारातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तव्याचे वचन दिले आहे आणि जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात शांती आणि संतुष्टी कशी प्राप्त करायची त्याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. तर चला तर मित्रांनो, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुम्ही त्याच्यातून काय शिकले ते. आणि आणखी जर व्हिडिओ तुम्हाला असे बघायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.